एक छोटासा प्रयोग करून बघूया का आपण? नक्कीच. काय प्रयोग आहे? आपले दोन्ही ओठ एकमेकांना अजिबात न चिकटू देता हं. प किंवा ब हे अक्षर बोलून दाखवा. प्रयत्न करा. जमतंय का? अ, शक्यच नाहीये हे. ओठ चिकटल्याशिवाय प कसा बोलणार? राईट. आणि एक्झॅक्टली हाच आपला आजचा विषय आहे. कारण जेव्हा आपण भाषेचा किंवा व्याकरणाचा विचार करतो ना, हं. तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर फक्त पुस्तकात छापलेली काही काळी अक्षरे येतात. हो, अगदीच कंटाळवाणे नियम आणि पाठांतर. हो ना. पण आपले ओठ, आपली जीभ, दात आणि अगदी फुफ्फुसातून येणारी हवा हे सर्व मिळून एका अत्यंत गुंतागुंतीच्या अशा बायोलॉजिकल मशीनसारखं काम करत असतं. याचा आपण सहसा कधी विचारच करत नाही. खरंय. भाषेला केवळ कागदावरची लिपी मानणं हा खरोखरच खूप संकुचित दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. आपण दररोज हजारो शब्द बोलतो, पण त्या प्रत्येक शब्दामागे किंबहुना प्रत्येक अक्षरामागे मानवी शरीरशास्त्र आणि ध्वनिविज्ञानाचं म्हणजे अकोस्टिक्सचं एक अतिशय प्रगत तंत्रज्ञान काम करत असतं. आणि म्हणूनच आज आपण या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण मराठी वर्णमाला उलगडून बघणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे काही उत्तम स्रोत आहेत, जसे की विविध स्पर्धा परीक्षांचे व्याकरण मार्गदर्शक, वर्णमालेचे तक्ते आणि भाषिक उच्चारस्थानांचा आकृत्यांसह असलेलं सविस्तर विश्लेषण. अगदी बरोबर. मराठी वर्णमाला ही काही फक्त शाळेत शिकायची मुळाक्षरे नाहीत, तर ती मानवी मुखाच्या रचनेवर आधारलेली एक अत्यंत वैज्ञानिक प्रणाली आहे. या विश्लेषणाचं मुख्य ध्येय हेच आहे की यामागील विज्ञान आणि रंजक तथ्ये उलगडून दाखवणे. नक्कीच. मला खात्री आहे की हे सगळं ऐकल्यानंतर भाषेचा आणि रोजच्या बोलण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. ठीक आहे, तर आपण हे थोडं उलगडून पाहूया. आवाजाच्या या विज्ञानाकडे वळण्यापूर्वी आपल्याकडे मुळात किती ध्वनी किंवा अक्षरे आहेत आणि ती काळासोबत कशी बदलत गेली आहेत या मूळ रचनेपासून आपण सुरुवात करूया. म्हणजे मी जुन्या पुस्तकांमध्ये वाचलंय की वर्णमालेत 48 वर्ण असायचे. हो, पूर्वी 48च होते. कुठून आली? यात सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे भाषा ही प्रवाही असते. ती एखाद्या बंदिस्त डब्यासारखी नसते. अच्छा, म्हणजे ती बदलत असते. हो, तर काळाची गरज म्हणून ती स्वतःला अनुकूल बनवत असते. जुन्या पारंपरिक मराठी वर्णमालेत खरोखरच 48 वर्ण होते, पण बदलत्या काळानुसार आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण अधिकृतपणे स्वीकारले गेले आहेत. ओके. आणि या 52 वर्णांचे वर्गीकरण अतिशय शिस्तबद्ध आहे. मी सांगते, यात 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत, 34 व्यंजने आहेत आणि क्ष व ज्ञ ही 2 विशेष संयुक्त व्यंजने आहेत. म्हणजे ही जी 48 वरून 52 पर्यंत वाढ झाली आहे ना, ती मला अगदी आपल्या स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअर अपडेट सारखी वाटते. ते कसं काय? म्हणजे जसं नवीन इमोजी किंवा नवीन फीचर्स वापरण्यासाठी आपल्याला आपला फोन वेळोवेळी अपडेट करावा लागतो ना, अगदी तशीच ही प्रक्रिया दिसते. इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे आपल्या रोजच्या बोलण्यात ॲपल, बॅट, ऑफिस किंवा डॉक्टर असे शब्द आले. हो, अगदी रोजच्या वापरातले शब्द आहेत हे. राईट. तर जर भाषेने स्वतःला अपडेट केलं नसतं, तर या शब्दांचे योग्य उच्चारण करणं आपल्याला अशक्य झालं असतं असं मला वाटतं. अगदी बरोबर. त्या अपडेट प्रक्रियेचाच हा भाग आहे. 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने ॲ आणि ऑ हे 2 नवीन स्वर वर्णमालेत अधिकृतपणे समाविष्ट केले. जर हे स्वर नसते तर विचार करा, आपण बॅटला बाट किंवा बेट म्हणालो असतो. बापरे, पूर्ण अर्थाचा अनर्थ झाला असता तिथे. हो ना. परकीय भाषांमधले ध्वनी आत्मसात करून स्वतःची शब्दसंपत्ती वाढवणे हे एका जिवंत भाषेचं लक्षण आहे. यासोबतच अळ हा एक स्वतंत्र वर्ण मानला गेला. जो फक्त मराठीत प्रकर्षाने आढळतो, राईट? उचला. क्या बात है. वर्णमालेची ही एकूण वास्तू आणि तिचा हा बदलता इतिहास पाहिल्यानंतर आता या रचनेतील सर्वात स्वतंत्र घटकांकडे वळूया, म्हणजे स्वरांकडे. नक्कीच. स्वर म्हणजे असे ध्वनी जे पूर्णपणे स्वतंत्र आहेत, असा उल्लेख अनेक स्रोतांमध्ये मला आढळला. पण हे जे स्वातंत्र्य आहे ते नेमकं कशाच्या संदर्भात आहे? हे स्वातंत्र्य हवेच्या प्रवाहासंदर्भात आहे. ओके. जेव्हा आपण फुफ्फुसातून हवा बाहेर सोडतो आणि ती हवा मुखातून बाहेर पडताना ओठ, जीभ किंवा दात यांचा एकमेकांना कुठेही अडथळा निर्माण करत नाही. म्हणजे हवा एकदम मोकळी बाहेर पडते. एक्झॅक्टली. तेव्हा निर्माण होणाऱ्या ध्वनीला स्वर म्हणतात. अ, आ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ आणि आता नवीन आलेले ॲ, ऑ हे सर्व स्वर आहेत.
यांचा उच्चार करताना हवेचा मार्ग पूर्णपणे मोकळा असतो. म्हणजे स्वरांचा उच्चार हा विना अडथळा होतो तर. पण या मोकळ्या हवेच्या प्रवाहातही ऱ्हस्व आणि दीर्घस्वर असे काही प्रकार पडतात ना? हो, पडतात ना. ऱ्हस्वस्वर म्हणजे अ, ई, उ, ज्यांचा उच्चार आखूड होतो. आणि दीर्घस्वर म्हणजे आ, ई, उ, ज्यांना उच्चारायला जास्त वेळ लागतो. आणि मग ए किंवा आई सारखे संयुक्त स्वर आहेत, जे दोन स्वरांचे मिश्रण आहेत. बरं, यावरून माझ्या मनात एक व्यावहारिक प्रश्न उभा राहतोय. आपण रोजच्या जीवनात अगदी भरभर बोलत असतो. हो, आपण कुठे थांबून विचार करतो? राईट. मग अशा वेळी उच्चाराला लागणारा वेळ मोजत बसणे किंवा ह्रस्व आणि दीर्घ स्वरांचे हे नियम पाळणे हे खरोखरच गरजेचं असतं का? म्हणजे आपण फास्ट बोलताना हे पाळतो का? वरवर पाहता आपल्याला वाटेल की वेगात बोलताना या नियमांकडे कोण लक्ष देतंय. पण याच स्वरांच्या वेळेमुळे भाषेला ताल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थ प्राप्त होतो. अर्थ? म्हणजे तो कसा बदलतो? ह्रस्व आणि दीर्घ उच्चारामुळे शब्दाचा अर्थ कसा पूर्णपणे बदलू शकतो हे पाहणं खूप रंजक आहे. पाणी या शब्दातील नी जर दीर्घ असेल, म्हणजे दुसरी वेलांटी असेल तर? तर त्याचा अर्थ जल किंवा वॉटर असा होतो. पण तोच नी जर ह्रस्व उच्चारला म्हणजे पहिली वेलांटी दिली तर त्याचा अर्थ हात असा होतो. अरे चा! तसंच सूत यात जर उ दीर्घ असेल तर त्याचा अर्थ धागा होतो. पण सूत म्हणजे ऱ्हस्व उ असेल तर त्याचा अर्थ मुलगा असा होतो. बापरे, म्हणजे एवढा फरक पडतो तर? हो, आपल्या मेंदूलाही वेळेची जाणीव इतकी पक्की असते की आपण वेगात बोलतानाही नकळतपणे ही वेळ पाळतच असतो. म्हणजे तो केवळ व्याकरणाचा नियम नाहीये, तर तो एक प्रकारचा अर्थाचा डिकोडरच आहे. अगदी बरोबर. याच स्वरांच्या कुटुंबात स्वरादी हा एक घटक आहे. नावातच अर्थ दडलेला दिसतो मला. स्वर आहे, आधी म्हणजे आरंभी ज्याच्या, ते स्वरादी. आणि आहा, राईट? हो, आणि हे ते दोन स्वरादी आहेत. अनुस्वार किंवा विसर्ग उच्चारण्यापूर्वी एखादा स्वर यावाच लागतो. म्हणजे ग वर अनुस्वार द्यायचा असेल तर आधी अचा उच्चार होतोच. बरोबर. अनुस्वार आणि विसर्ग हे स्वरादीचे दोन मुख्य प्रकार आहेत. अनुस्वार म्हणजे एखाद्या अक्षरावर मागाहून स्वार होणारा उच्चार. जसं गंगा या शब्दात ग वर जो खणखणीत उच्चार होतो तो अनुस्वार आहे. आणि जर तो उच्चार ओझरता असेल तर? तर त्याला अनुनासिक म्हणतात. पण यातील सर्वात वैज्ञानिक आणि शरीरशास्त्राशी जोडलेला भाग म्हणजे विसर्ग. अच्छा, अहाचा उच्चार. हो, इथे नक्कीच श्वासाचा काहीतरी मोठा खेळ आहे असं मला वाटतंय. एक्झॅक्टली. विसर्ग या शब्दाचा मूळ अर्थच श्वास सोडणे किंवा हवेचं विसर्जन करणे असा होतो. ओके. जेव्हा आपण स्वतः किंवा दुःख असे शब्द उच्चारतो तेव्हा त्या विसर्गाच्या ठिकाणी हवा ह सारख्या ध्वनीने किंचित जोरात बाहेर टाकली जाते. हा, म्हणजे स्वतः हा. असा तो हलकासा उच्चार होतो. हो, हे केवळ पाठांतर करायचं भाषिक चिन्ह नाहीये. ती फुफ्फुसातील हवेचं विसर्जन करण्याची एक अचूक शारीरिक क्रिया आहे. तिथे स्वरयंत्राची झडप एका क्षणासाठी उघडते आणि हवा बाहेर फेकली जाते. क्या बात है. म्हणजे आपण पाहिलं की स्वरांचा उच्चार करताना हवा विना अडथळा बाहेर पडते. पण जर आपण या हवेच्या प्रवाहात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला, जीभ किंवा ओठांचा वापर करून ती हवा अडवली तर काय होईल? तर तिथे व्यंजनांचा जन्म होतो. राईट. आणि आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे बरं का. कारण इथे मानवी मुखातील अवयवांचा प्रत्यक्ष आणि अत्यंत अचूक वापर सुरू होतो. हो, मराठीत एकूण 34 व्यंजने आहेत. आणि व्यंजने ही स्वभावाने अपूर्ण असतात. अपूर्ण म्हणजे कशी? त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. तो पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराची मदत घ्यावीच लागते. म्हणूनच आपण पाहतो की व्यंजने लिहिताना नेहमी पाय मोडून लिहिली जातात. जसं ख, ख. अच्छा, तो जो तिरपी रेष मारून पाय मोडतात तो. हो, हा मोडलेला पाय दर्शवतो की ध्वनी तिथेच अडकला आहे. जेव्हा त्यात अ हा स्वर मिसळतो तेव्हा हवा मोकळी होते आणि ते अक्षर पूर्ण होतं. म्हणजे क अधिक अ बरोबर क. खरंच विचार करा. आपलं मुख हे एक वाद्य आहे, जसं की बासरी किंवा पियानो. फुफ्फुसातून येणारी हवा ही त्या वाद्यात फुंकली जातीये आणि आपली जीभ म्हणजे त्या वाद्यावर फिरणारी बोटं आहेत. क्या बात आहे. खूपच छान उपमा आहे ही. म्हणजे जसं पियानोच्या वेगवेगळ्या कीज दावल्या की वेगळा स्वर निघतो ना, अगदी तसंच आपली जीभ मुखाच्या कोणत्या भागाला स्पर्श करते यावर भाषेचा सूर आणि अर्थ ठरत असतो. अगदी बरोबर.
आणि या मुखरूपी वाद्याच्या कीज म्हणजेच आपली उच्चारस्थाने आहेत. विज्ञानाने मुखाच्या भागांनुसार व्यंजनांचे वर्गीकरण अत्यंत अचूक केलं आहे. थोडं सांगाल का याबद्दल? नक्कीच. गळ्याच्या आतून येणारे ध्वनी म्हणजे कंठ्य, जसं क, ख, ग, घ. त्यानंतर थोडं पुढे आलं की कठोर टाळू लागते. तिथे जीभ लागली की तालव्य म्हणजे च, छ, ज, झ. म्हणजे गळ्याकडून आपण हळूहळू बाहेर ओठांकडे येतोय. हो. त्याहून पुढे टाळूचा सर्वात उंच घुमटाकार भाग येतो, जिथे जिभेचा शेंडा पूर्णपणे उलटा दुमडून वर लागतो. त्याला मूर्धन्य म्हणतात, जसं ट, ठ, ड. हा, उच्चार करताना जीभ अक्षरशः दुमडते आतल्या आत. बरोबर. त्यानंतर जिभेचा दातांना स्पर्श होतो, ते दंत्य म्हणजे त, थ, द. आणि सर्वात शेवटी दोन्ही ओठांचा वापर करून निर्माण होणारे ओष्ठ्य म्हणजे प, फ, ब. म्हणजे मुखाच्या आतून बाहेर येताना हवेचा जो प्रवास आहे ना, त्यानुसार हा अत्यंत लॉजिकल असा क्रम लावलाय. कंठ, टाळू, मूर्धा, दात आणि ओठ. हो, एकदम सिक्वेन्समध्ये आहे ते. पण या सर्व उच्चार स्थानांमध्ये एक भाग असा आहे जो अनेकदा खूप मोठा गोंधळ उडवून देतो बरं का. तो म्हणजे तालव्य आणि दंततालव्यमधील फरक. कारण च, छ, ज, झ या 4 व्यंजनांचे मराठीत 2 वेगवेगळे उच्चार होतात. जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडले तर या फरकामध्ये मानवी शरीरशास्त्र किती सूक्ष्म पातळीवर काम करतं हे दिसून येतं. तालव्य उच्चार करताना त्या व्यंजनामध्ये य-युक्त ध्वनी असतो. य-युक्त. हो, जिभेचा सपाट भाग वरच्या कठोर टाळूला स्पर्श करतो. पण या उलट दंततालव्य उच्चार करताना त्यात य नसून अयुक्त ध्वनी असतो. इथे जीभ कठोर टाळूच्या अगदी पुढच्या भागाला, जिथे दात आणि हिरड्या सुरू होतात ना, त्या सरभरीत भागाला स्पर्श करते. हे समजण्यासाठी आपण ज या अक्षराचं उदाहरण घेऊया. जग हा शब्द दोन्ही प्रकारे उच्चारून पाहता येईल आपल्याला. नक्कीच. जेव्हा आपण ज असा तालव्य उच्चार करतो, म्हणजे त्यात य मिसळतो आणि जीभ थोडी मागे टाळूला लावतो, तेव्हा त्याचा अर्थ सृष्टी किंवा युनिवर्स असा होतो. राईट. आणि दुसरा उच्चार? आणि जेव्हा आपण तोच शब्द दंत तालव्य पद्धतीने म्हणजे अ मिसळून जग असा उच्चारतो आणि जीभ अगदी दातांच्या मागे लावतो, तेव्हा त्याचा अर्थ जिवंत रहा असा होतो. कमाल आहे. म्हणजे शब्द तोच आहे, अक्षर तेच आहे, पण जिभेचा स्पर्श टाळूवर नेमका कुठे होतोय? अगदी काही मिलीमीटरचा फरक असेल हा, आणि पूर्ण अर्थ बदलतो. हो ना. जग म्हणजे संपूर्ण विश्व आणि जग म्हणजे जिवंत राहणे. दुसरे एक उदाहरण जपचे घेता येईल. जप असा तालव्य उच्चार केला तर अर्थ होतो देवाचं नाव घेणे, पण जप असा दंततालव्य उच्चार केला तर अर्थ होतो काळजी घे. हो, आणि चाप या शब्दाचं सुद्धा तेच आहे. तालव्य चॅप म्हणजे धनुष्य आणि दंत तालव्य चॅप म्हणजे चिमटा. केवळ एका सूक्ष्म शारीरिक हालचालीमुळे, जिभेच्या 1 मिलीमीटरच्या फरकामुळे अर्थाचे इतके मोठे स्थित्यंतर होते, हे खरंच थक्क करणार आहे. आपला मेंदू या जिभेच्या स्पर्श स्मृतीवर म्हणजे टॅक्टाईल मेमरीवर अवलंबून असतो, हे खरोखरच अफाट आहे. हे ऐकल्यावर नक्कीच आता श्रोते स्वतः जग आणि जग असे उच्चार करून जिभेची हालचाल तपासून पाहत असतील. नक्कीच करत असतील. तर या अवयवांच्या स्पर्शानंतर या ध्वनींना बाहेर ढकलणाऱ्या हवेचा आणि घर्षणाचा प्रवास समजून घेणं तेवढंच आवश्यक आहे. कारण इथेच महाप्राण, अल्पप्राण आणि उष्मे यांचा खेळ सुरू होतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? या सर्व प्रकारांमध्ये फुफ्फुसातील हवेचा व्यवस्थापन केंद्रस्थानी असते. महाप्राण हा शब्दच त्याची भव्यता सांगतोय बघा. हा, म्हणजे मोठा प्राण. हो. ह या वर्णाचा उच्चार करून पहा. तो करताना फुफ्फुसातील हवा अत्यंत जोराने एका झटक्यात तोंडावाटे बाहेर फेकली जाते. म्हणून ज्या व्यंजनांच्या उच्चारात ही ह ची छटा असते आणि हवा जोराने बाहेर पडते, त्यांना महाप्राण म्हणतात. अच्छा, म्हणजे क मध्ये हवा मिसळली की त्याचा ख होतो आणि ग मध्ये हवा मिसळली की घ होतो. अगदी तसंच. मराठीत अशी एकूण 14 व्यंजने महाप्राण मानली जातात. या उलट ज्या व्यंजनांच्या उच्चारात हवेचा असा जोर नसतो, अतिशय कमी हवेत ज्यांचा उच्चार पूर्ण होतो, त्यांना अल्पप्राण म्हणतात. ओके, म्हणजे क, ग, च. हो, अशी एकूण 20 व्यंजने आहेत. हवेच्या दाबातील हा फरक शब्दांचे वजन ठरवत असतो. राईट. आणि या हवेच्या प्रवासात उष्मे किंवा ज्यांना आपण घर्षक म्हणतो, त्यांचा काय रोल आहे? श, श आणि स या 3 वर्णांना उष्मे का म्हणतात? उष्मा म्हणजे तर उष्णता ना. इथे खरोखरच उष्णता निर्माण होते का मुखात? हो,
इथे ध्वनीचे घर्षण होते. या 3 वर्णांचा उच्चार करताना मानवी मुखातील हवेचा रस्ता अतिशय अरुंद केला जातो. अच्छा. आणि मग फुफ्फुसातून येणारी भरपूर हवा जेव्हा त्या एका छोट्याशा फटीतून जोराने बाहेर ढकलली जाते, तेव्हा तिथे हवेचे प्रचंड घर्षण होते आणि त्यातून उष्णता निर्माण होते. म्हणूनच त्यांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. बापरे, यावरून मला एक प्रश्न पडतोय. जर उष्मे उच्चारताना घर्षण होऊन उष्णता निर्माण होत असेल आणि महाप्राण उच्चारताना फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर फेकली जात असेल, तर याचा अर्थ असा होतो का की जर आपण सतत महाप्राण किंवा उष्मे असलेली जड वाक्य बोललो तर आपल्याला शारीरिकदृष्ट्या जास्त थकवा येऊ शकतो? यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो आणि याचं उत्तर आहे हो. हा प्रश्न थेट मानवी शरीराच्या शक्तीशी आणि स्टॅमिनाशी जोडलेला आहे. खरंच? हो ना. सतत महाप्राण आणि उष्मे असलेले शब्द बोलल्यास फुफ्फुसांवर, श्वासनलिकेवर आणि स्वरयंत्रावर अतिरिक्त ताण नक्कीच पडतो. म्हणूनच अत्यंत अलंकारिक किंवा जड भाषेतील भाषणे देताना वक्त्यांना दम लागू शकतो. अच्छा, म्हणूनच सलग बोलताना कधीकधी धाप लागते आपल्याला. अगदी बरोबर. आपण जेव्हा सामान्यपणे बोलत असतो ना, तेव्हा आपला मेंदू नकळतपणे फुफ्फुसातील हवेचे अत्यंत अचूक नियोजन करत असतो. कुठे हवा रोखून धरायची, कुठे ती जोराने फटीतून बाहेर फेकायची आणि कुठे ती हळूवार सोडायची. हे एक अत्यंत गुंतागुंतीचे न्यूरोमस्क्युलर कार्य आहे. म्हणजे 52 वर्णांची ही मराठी वर्णमाला केवळ शाळेत किंवा परीक्षेसाठी लक्षात ठेवायची यादी नक्कीच नाहीये. ती मानवी शरीरशास्त्र, फुफ्फुसातील हवेचे व्यवस्थापन आणि ध्वनी विज्ञानाची एक परिपूर्ण रचना आहे. खरंय. या संपूर्ण विश्लेषणात आपण स्वरांचे मोकळे आकाश पाहिले, उच्चारस्थानांचे अचूक संगीत ऐकले आणि हवेच्या घर्षणातून निर्माण होणारी ऊर्जाही पाहिली. आणि मला खात्री आहे की आता जेव्हा कधी आजूबाजूला कोणी बोलेल किंवा आपण स्वतः बोलू, तेव्हा आपली जीभ, आपले ओठ आणि आपला श्वास आपल्या मुखात कोणती ॲक्रोबॅटिक रुटीन करत आहेत याची एक वेगळीच जाणीव होईल. एका साध्या शब्दामध्ये असलेली ती शारीरिक मेहनत नक्कीच जाणवेल. अगदी 100%. पण ह्या सगळ्या वैज्ञानिक आणि रंजक प्रवासानंतर जाता जाता मला एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या कोड्यावर येऊन थांबावंसं वाटतंय. ते काय? आज आपण उच्चारस्थानांची एवढी सखोल माहिती घेतली, दंत तालव्य आणि तालव्य यांमधील जिभेच्या 1 मिलीमीटरच्या फरकाबद्दल बोललो, ज्यामुळे जग म्हणजे विश्व आणि जग म्हणजे जिवंत रहा यातला अर्थ बदलतो हे आपण पाहिलं. हो. पण आजच्या या डिजिटल युगात जिथे आपण प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा स्क्रीनवर टायपिंग किंवा टेक्स्ट मेसेजिंग जास्त करतो आहोत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि व्हॉइस असिस्टंट केवळ लिहिलेला मजकूर वाचतात आणि त्यावर प्रक्रिया करतात, तिथे भविष्यात काय होईल? हा एक खूपच गंभीर विचार आहे. हो ना. म्हणजे दंत तालव्य सारख्या सूक्ष्म आणि सेंद्रिय उच्चारांची ही जी शारीरिक स्मृती माणसाच्या स्नायूंमध्ये आहे, ती हळूहळू नष्ट तर होणार नाही ना. भाषेचं हे अचूक जिवंत शरीरशास्त्र या स्क्रीनच्या आणि कीबोर्डच्या निर्जीव जगात स्वतःचं अस्तित्व कसं टिकून राहील? हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हे एक असं कोडं आहे ज्याचा विचार आपण सर्वांनीच करायला हवा. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी पुन्हा अशाच एका नवीन विषयाच्या मुळाशी जाऊ. तोपर्यंत तुमचे ओठ, तुमची जीभ आणि तुमचे श्वास भाषेचे जे संगीत निर्माण करत आहेत ते नक्की अनुभवा.